महर्षी वेदव्यास यांचे प्रमुख शिष्यांपैकी वैशंपायन हे एक प्रसिद्ध ऋषी होऊन गेले. त्यांनी यजुर्वेदाची निर्मिती केली होती. तसेच वेदव्यास यांनी शिकवलेल्या महाभारत या ग्रंथाचा अभ्यास करून नंतर तो ग्रंथ राजा जन्मेजय याला सांगितला. सुरुवातीला वेदांचे स्वरूप वेगवेगळे नव्हते. सर्व वेदसूत्र एकत्रित होती. त्यात यज्ञविधीचे वर्णन होते. विविध देवदेवतांच्या स्तुतीपर पदे होती. पदे म्हणण्याचे कारण ती योग्य त्या चालीवर गाता येत असत. तसेच लोकोपयोगी अनेक सूत्रांचे त्यात संकलन होते. त्यामुळे सत्ययुग व द्वापारयुगात एकच वेद होता. परंतु द्वापारयुगात महर्षी वेदव्यास यांनी या वेदाचे 4 वेगवेगळे भाग केले. म्हणूनच कृष्णद्वैपायन या पराशरांचे पुत्राला लोक वेदव्यास म्हणू लागले. कारण व्यास याचा एक अर्थ विभाग किंवा विस्तार असाही आहे. या महर्षी वेदव्यासांचे 4 प्रमुख शिष्य होते. त्यापैकी पहिलं या शिष्याला त्यांनी ऋग्वेद, वैशंपायन याला यजुर्वेद, जैमिनीला सामवेद आणि सुमंतू याला अथर्ववेद शिकवला होता. त्याकडे या सर्व गोष्टी मुखोद्गत केल्या जात असत. जन्मेजय राजाने त्याचे पिता परीक्षिती याच्या मृत्यूला कारण झालेल्या नागांचा सर्व वंशच नष्ट करण्याचे ठरविले होते. परीक्षिती याचा मृत्यू वासुकीने दंश केल्यामुळे झाला होता. त्याला तसा नष्ट म्हणून त्याने सर्व नागांना नष्ट करण्याचे ठरविले आणि शृंग ऋषींनी त्याला तसा शापही दिला होता. या सर्पयज्ञाचे वेळी वैशंपायन स्वतः उपस्थित होते. वैशंपायन यांचे अनेक शिष्य होते. त्यामध्ये त्यांचा भाचा याज्ञवल्क्य हा प्रमुख होता. एकपाठी अत्यंत बुद्धिमान होता. एकदा या यज्ञाचे कार्यात दोघांचा काहीतरी गोष्टीवरून वाद झाला. तेव्हा याज्ञवल्क्य याने त्यांना उलट उत्तर दिले. म्हणून वैशंपायन त्यांचेवर रागवले. त्यांनी त्याला सांगितले की मी शिकवलेले वेदाचे ज्ञान म्हणजेच कृष्ण वेदाचा उपयोग आजपासून तू करायचा नाहीस. मग काय? याज्ञवल्क्य म्हणाला की मी ती विद्या तुम्हाला परत करतो. म्हणून त्यांनी असे सांगतात की त्यांनी एक उलटी केली आणि ते सर्व ज्ञान ओकून टाकले. या गोष्टीत काहीतरी गूढ अर्थ असेल. पण एवढे खरे, यानंतर याज्ञवल्क्य याने शुक्ल यजुर्वेदाची रचना केली आणि जुन्या म्हणजे कृष्ण यजुर्वेदाचा उपयोग त्यांनी परत कधीही केला नाही. मात्र याज्ञवल्क्य ऋषींनी केलेल्या शुक्ल यजुर्वेदाचा पाठ वैशंपायन यांनी जेव्हा ऐकला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. वैशंपायन यांना वेदव्यास यांनी शिकवलेल्या यजुर्वेदासंबंधी अगदी थोडक्यात माहिती अशी आहे. हा एक महत्त्वपूर्ण श्रुती धर्मग्रंथ आहे. या ग्रंथात यज्ञासंबंधी सांगितलेली माहिती गद्यात आहे, तर इतर सर्व मंत्र पद्यात आहेत. ऋग्वेद हा पहिला वेद मानला जातो, तर यजुर्वेदाला दुसरा वेद मानतात. यात 663 मंत्र आहेत. यज्ञात सांगितलेल्या गद्य मंत्रांना यजुस असे म्हणतात. या वेदात यज्ञासंबंधी जास्त माहिती आहे, म्हणून तो यजुर्वेद असेही म्हटले जाते. याचे कृष्ण व शुक्ल असे 2 भाग आहेत. दक्षिण भारतात कृष्ण यजुर्वेद तर उत्तर भारतात शुक्ल यजुर्वेदाचा प्रभाव आहे. यजुर्वेदाची रचना उत्तर भारतातील कुरुक्षेत्राचे परिसरात झाली होती असे मानतात. हा ग्रंथ कर्मकांड प्रधान आहे. यात यज्ञाला अर्पण करायच्या विविध हवन द्रव्यांची माहिती, तर्पण करायची पद्धत, त्या वेळी म्हणायचे मंत्र, तसेच यज्ञ करताना करावयाचे आचरण इत्यादीची यथासांग माहिती सांगितली आहे. आणि यामध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचे वर्णनही केलेले आहे.